गणपती आरतीचा अर्थ एक प्रवास, सुखकर्ता दुःख हरता वार्ता विघ्नाची। आरतीच्या या ओळी तुम्ही किती वेळा म्हटल्या असतील? शेकडो वेळा। पण खरंच विचार केलाय का या शब्दांमागचं गूढ काय आहे? आज आपण याच शब्दांचा अर्थ शोधायचा प्रयत्न करूया। गणपती बाप्पा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सुखांचा स्रोत। सुखकर्ता हा शब्द इतका साधा आहे, पण किती खोल अर्थ आहे। सुख म्हणजे फक्त हसू, आनंद नाही। सुख म्हणजे आपल्या आत्म्याचं समाधान। आणि दुःख हरता, बाप्पा आपलं दुःख दूर करतात, पण कसं? ते आपल्याला संकटातून मार्ग दाखवतात। वार्ता विघ्नाची, विघ्न म्हणजे अडथळा। आपण रोजच्या जीवनात अशा अडथळ्यांना सामोरं जातो ज्यांना आपण कधी लहान मानतो तर कधी मोठं। पण गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातले विघ्न आपल्याला शिकवण देऊनच दूर करतात। पुढे येतं नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची। बाप्पाचं प्रेम म्हणजे काय? अगदी निस्वार्थ, ज्यामध्ये अपेक्षा नाहीत। त्यांची कृपा ही आपल्या आयुष्याला एक नवा दृष्टिकोन देते। जयाची म्हणजे त्यांच्या विजयाचा उत्सव। हे कोणता विजय? तो विजय आहे आपल्या नकारात्मक विचारांवर आणि आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्यावर। पुढील ओळ पहा, सर्वांगी सुंदर उटी शेंदी। ही ओळ ऐकली की डोळ्यांसमोर बाप्पाची मोहक मूर्ती उभी राहते। बाप्पा सर्वांग सुंदर आहेत, फक्त शरीराने नाही तर आपल्या मनानेही। त्यांची उटी, त्यांचा शेंडा, हे सर्व आपण श्रद्धेने अनुभवतो। कंठी झळके माळ मुक्ता। गणपतीच्या गळ्यात माळ आहे, ती केवळ सौंदर्यासाठी नाही। ती माळ आपल्याला आपलं जीवनही सुंदर करण्याचा संदेश देते। माणसाने स्वतःच्या आयुष्यातही आनंद आणि समाधानाची माळ तयार करायला शिकावं। आता या ओळी बघा, ज्योती रम्या तुझ गुणशेषा। बाप्पाची ज्योत म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सत्याचा मार्ग। त्यांचे गुण कितीही सांगितले तरी संपणार नाहीत। आरतीच्या शेवटच्या ओळीकडे येऊ, जय देव जय देव। हे जयघोष आहे त्या शक्तीचा जी आपल्याला नेहमीच बळ देत राहते। बाप्पाचं नाव घेतल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते। ती ऊर्जा आपल्याला कधीही हरू देत नाही। थोडा थांबतो, गंभीर सूर आणतो। आज आपण गणपती बाप्पाच्या आरतीचा अर्थ थोडा जरी समजून घेतला तरी ती म्हणताना आपलं मन अधिक शांत होईल। बाप्पा फक्त आरतीत नाहीत, ते आपल्या प्रत्येक श्वासात आहेत। ते सांगत असतात, तू फक्त प्रयत्न कर, मी आहे। सुखकर्ता दुःख हरता। आणि आपल्याला जाणवतं, हे शब्द फक्त गाणं नाही तर जीवनाचा सार आहे। सुखकर्ता दुःख हरता ही आरती संत रामदास स्वामींनी रचली असं म्हटलं जातं। त्यामागील उद्देश हा होता की लोकांना एकत्र आणून भक्तीच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची। गणपतीच्या कानांवर लक्ष दिलंत का? मोठे कान हे सांगतात की बाप्पा आपली प्रत्येक गोष्ट ऐकतात। आणि छोटी डोळे, ते सांगतात की तुमच्या जीवनातील सूक्ष्म तपशिलांकडे लक्ष द्या। गळ्यातली माळ, ती फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही, ती कर्मबंधनाची ओळख आहे, त्यावर विजय मिळवायचा संदेश।